देह हा काळाच्या स्वाधीन केलेला आहे, काळावर त्याची सत्ता आहे. एक जणांनी जमीन विकत घेतली, त्याला वाहता येत नव्हती, दुसऱ्याला बटईन दिली, त्याने केळी लावल्या. भाऊ केळी लावल्याच्या नंतर ज्याची जमीन होती त्याचा मेहुणा आला, म्हणजे त्याच्या बायकोचा भाऊ, आणि पाडाला हक्कात आलेले केळीचे 5 घड कापले. त्याने त्याचा हात धरला आणि सांगितलं, नालाय का तो 5 घड कापलेस, तुला लाज वाटत नाही? ते म्हणलं, कोणाला बोलायला? अरे ही जमीन माझ्या मेवण्याची आहे. नालाय का, तुझ्या मेवण्याला कळतं का भैमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी? त्यानं फक्त पैशाचा जोर होता म्हणून जमीन घेतली, पण त्याला वाहता येत नाही ना, वाहाला मला दिली ना. रात्री बेत्री सर्प विंचू काढा कसले काटे कुटे याचा विचार न करता मी पसा पाणी घातलंय. आई लेकराला जशी पाचती मी तशा केळी मोठ्या केल्या, निघला बोंबलत आणि 5 घड कापलेस तो, याच्यातले 2.5 घड माझे. चल उठ. कोणाची सत्ता आहे त्या रानावर? जो वाहतोय त्याची. असल मालक कुठं बसलेला? एशीच्या कॅबिन मध्ये. पण सत्ता कोणाची आहे? वाहणाऱ्याची. मग हे पंढरपुरातल्या मालकानं दिले, पण याच्यावर सत्ता कोणाची आहे? यमाची आहे. विठाला म्हणे उष्ण परत करावं लागते. आणले ते उसने साच देणे तयाचा प्रकार. शरण एका जनार्दनी करे विनवनी सर्वासी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, मी विनंती करतो, तारुण्याचा मद असेल, संपत्तीचा मद असेल, ही क्षणाची सावली आहे. त्याच्या मनात आल्यावर आवाचा रंकाचा राव होतोय. 400-400 एकरवाले माणसं शेवटच्या टप्प्यात दुसऱ्यानं ओढून टाकलेल्या बिडीचे दोंडके ओढत होते. असे महाराष्ट्रात फार पाहिले मी. 4200 गाव रात्रीच्यानं माझे पूर्ण झालेत. एकदा गेलेलं गाव, इतके गाव पाहिले. आपण का गोळ्या संपल्या म्हणून थोडं फिरलो तर 400-400 एकरवाले शेवटी मरताना मारुतीच्या मंदिरात मेले. त्यानं बिड्याचा नाद असल्यामुळं लोकांना ओढून टाकलेल्या बिडीला आपल्याकडे दहिल्या म्हणतात. असे दहिले ओढले त्यानं, दहिले दहिले दहिले. हे त्याच्या मनात आहे. लक्ष्मी हे संपत्तीचं पोत आहे. लक्ष्मी हे खसखशीचं पोत आहे. खसखशीच्या पोत एक जणानं विकत घेतलं, गाडीत टाकलं, हमालानं सांगितलं, दादा मला हमाली द्या. 4 आणे हमाली होती, पण फुगीर होतं घेणार, फुगीर होतं. ते म्हणलं, पुढच्या बाजारी देईन. हमालाची बवणी होती आणि दिली नाही. काय नाही केलं त्या हमालानं, फक्त खसखशीच्या पोत्याला दाबण टोचलं. शेलूतून बैलगाडीत पोत इथं देवल्यात आलं आणि देवल्यात मालकानं सांगितलं, अरे पोत उचलून घ्या रे. तर गडी म्हणला, मालक कटाचे नुसता. देवल्यापासून शिरू पस्तूर बॅटऱ्या लावल्या, खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबला नाही. याच तर नाव लक्ष्मी. ती कव्हा येईल कव्हा जाईल. ही आल्यावर जरा हिशोबात वागलं का त्याची टिकत असते. विठाला लक्ष्मी संपवायला फांद्याला किडा लागला की बुड किती खपके असू द्या, काय कामाचं नसतं ते. फांद्या मोडल्या की बुडाची सावली कोणाला लागत नसती. फांद्या व्यवस्थित असावं. लक्ष्मी टिकण्यासाठी लेकरं चांगले निघले, ते जर बुटा हरपून येत असतील तर काय करायची ती संपत्ती? ती तुया देखता जाणार आहे, तुया 13व्याला राहणार नाही. विठाला मी म्हणत नाही. म्हणून पैठणचे मालक म्हणतात, शरण एका जनार्दनी करी विनवनी सर्वासी. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जरा हिशोबात वागा, सावध वागा. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य पुराणाच्या प्रणालीनुसार आजच्या कार्यक्रमाला उदक शांती विधी म्हणतात. नाव लक्षात असले पाहिजे. आपल्याकडे गोडपाटा म्हणजे आजच्या दिवशी 13वा झाल्याच्या नंतर गोड नैवेद्य असतो, अशी प्रणाली म्हणून आपण त्याला गोडपाटा म्हणतो. पण शास्त्राची भाषा याला उदक शांती विधी म्हणतात. फार काही दुसरा शब्द झाला तर त्याला गंगा पूजन असं म्हणतात. आपण गोडपाटा किंवा गोड जेवण आपला पट्टाच असतो, काही पण बोलायचा. विठाला असा हा उदक शांती विधीचा कार्यक्रम. याला एक दुसरं नाव आहे मोक्षगंध. याला तिसरं नाव आहे मोक्षगंधजीजा. मोक्षगंध कशाला म्हणतात? आजच्या तिथीला 13वा आटपल्याच्या नंतर सगळ्या लोकांना स्नान करून आपोआपल्या देवघरातल्या देवांना गंध लावून आपल्याला लावता येतो. बऱ्याच वेळेस अशी प्रणाली सुतक फिटल्यावर गंध स्वतःला लावतात, पण देवाला लावण्याचा अधिकार आपल्याला नसतो. आजच्या उदक शांती विधीच्या दिवशी गंध मोक्ष नावाचा विधी म्हणतात. आजच्या दिवशी देवाला नैवेद्य किंवा देवाला गंध लावता येतो म्हणून तिसरा विधी गंध मोक्ष. अजून 4 येतं, पण 3च लक्षात ठेवा. सगळ्या गोळ्या खाल्ल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला विठाला.
आणि तो गंधमोक्षाचा उदक शांती विधीचा गंगा पूजनाचा कार्यक्रम स्वर्गीय वैकुंठवासी नामनिष्ठ एक उत्कृष्ट प्रकारचे नामधारक आणि पंढरपूरच्या मालकावर, आळंदीच्या मालकावर, देहूच्या मालकावर आणि पैठणच्या मालकावर जीवापाड श्रद्धा असणारी व्यक्ती स्वर्गीय उत्तमरावजी दादा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. किती निष्ठा देवावर, किती निष्ठा. भाऊ तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणला असताना चारीधामला चला, खूप वेळेस म्हणला असताल तुम्ही चला चारीधामला, नाही गेले नाही. दादांचं ते वाक्य आठवल्या वैकुंठवासी स्वर्गीय साहेबराव महाराज सोनोटीकरांचं वाक्य आठवलं. मी लहान असताना ते कीर्तनात मला म्हणले, बाळू घरी बसायचे, आमच्याकडे पांचाळाच्या बैठकीत असायचे. ते मला म्हणायचे, बाळू नवरात्रीतला घट जरी मांडायचा तर त्या घटावर पांडुरंग मांडायचा, त्या घटावर रुक्मिणी आई साहेब मांडायची. इतकी ताकद असायची, एवढी श्रद्धा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवा एकाच देवाला मानणारी व्यक्ती. पती आम्ही पती आम्ही रखुमाई धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. माणसं कीर्तन ऐकतीत म्हणजे हिशोबात येत काय, या आग्या मोळाच्या माशा येतात. पांडुरंगाचं चिंतन ऐकले की इकडं, आणि एखाद्यानं सांगा आमक्या जागेवर लिंब कापले की पोरग होतंय, निघाला तिकडे बोकड्या घेऊन सुमल्या. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. हे भीक मागे देवा आपल्याच पोटा करता दुसऱ्याला भीक मागायले तर, आणि त्या देवाच्या पुढे पाया पडल्यावर तुमचे कपाळ सडतेल. विठाला विठाला शिळ्या तांब्याचे बाहुले केले, हो पाट मांडोनीवरी बैसविले.
आणि एक एकाचे नाव वेगळे ठुलेन लागला तिथं पाया पडायला सोमल्या ते काय देतील भीक मागितली शेंदराचे दैवत केले नवस बोल तयासी नवस बोल तयासी शेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी काय अर्थ आहे त्याला संप्रदायावर वारकरी संप्रदायावर दादाची निष्ठा होती अनेक गाव विठोबाचे अनेक गाव